नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. भादोले ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो सनदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत चावी कनेक्शन बेकायदेशीरपणे थेट मेन पाईपला जोडून घेतले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतकडील नमुना नंबर 9च्या कराच्या मागणी रजिस्टरमध्ये खाडाखोड केलेल्यावर कारवाई करावी यासाठी विजय पाटील यांच्यासह काही ग्रामस्थांनी भादोले ग्रामपंचायत समोर निदर्शने केली. बाजारातील कर घोटाळा, सोलर घोटाळा अशा घोटाळ्यात अडकलेले ग्रामपंचायत 100 वर्षांची होत असून 100 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त घोटाळा केलेली आघाडी सत्तेत आली आहे. बाजार कर घोटाळा पचल्यामुळे काहींना आणखीन घोटाळे करण्याचे डोहाळे लागल्याचे चित्र दिसत असून नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनतेने एकत्र येऊन धडा न शिकवल्यास ग्रामपंचायतीचं अस्तित्वही शिल्लक राहणार नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत दप्तरमध्ये खाडाखोड ही गंभीर बाब असून यावर वरिष्ठ कारवाई करणार का तेही पाहणे गरजेचे आहे. भागाचे आमदार आणि खासदार अशा भ्रष्ट कारभारावर यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करणार का असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल असून काहींची चौकशी पूर्ण झाली असून संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे. असे असताना सत्ताधारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो सनदे यांनी वडिलांच्या नावावर एक चावी कनेक्शन असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून थेट मेन पाईपलाईनला कनेक्शन जोडून दुसरी चावी घेतली आहे. या चावीला 24 तास पाणी असते तर गावाला 1 दिवस आड पाणी उपलब्ध होत आहे. याबाबतची तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत कराच्या मागणीचे रजिस्टर नमुना नंबर 9 मध्ये बाबासो शहाबुद्दीन सनदे यांच्या नावापुढे असणाऱ्या नोंदीमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीमध्ये सुद्धा खाडाखोड करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, पृथ्वीराज जामदार, प्रवीण यादव यांनी ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुलांनी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुलांनी यांनी पोलीस पाटील यांच्यासह तक्रारीची चौकशी आणि नळ जोडणी कनेक्शन पाहण्यासाठी केले असता प्रत्यक्ष खोदाई केल्यानंतर सदस्य तौफिक सनदे यांनी थेट पाईपलाईनला कनेक्शन घेतल्याचे सिद्ध झाले. ते पाहणी करत असताना तौफिक सनदे यांनी ग्रामपंचायती अधिकारी मुलांनी यांच्याशी वादावादी केल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. याबाबत वरिष्ठांच्याकडून कारवाईबाबत अभिप्राय मागवण्यात आला असून ग्रामपंचायत दप्तरातील खाडाखोडबाबत कर्मचाऱ्यांना नोटीस काढून त्यांचाही खुलासा मागवण्यात आला आहे. पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपण खाडाखोड केली नसल्याचा खुलासा केला असून मग ग्रामपंचायतमधील दप्तर कोणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि दोषीवर कारवाई होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तक्रारदारांनी जोरदार निदर्शने केले. यावेळी PM माने, अशोक पाटील, चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम पाटील, अमोल कोळे, रुपाली कोळी, शिवाजी माने, कुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. त्या भ्रष्टाचाराला ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी असतात किंवा डेप्युटी सीओ असतात, कुणाचाही तक्रार वारंवार तक्रार सुद्धा कुणाचं या गावाला लक्ष नाही. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात 5 प्रकरण चालू आहेत. सोलरचं प्रकरण आमचं चालू आहे, बाजार करायचं प्रकरण चालू आहे आणि अशी 5 प्रकरणी प्रकरण यांच्याकडे चालू आहेत. कुठल्याही प्रकारचा निकाल नाही. आम्हाला हा प्रश्न पडलाय की आम्ही लोकशाही राहतो का नाही. कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा निकाल लागत नाही. कुठलाही अधिकारी भ्रष्ट जी कारभारी आहेत त्याची वाचवण्याचंच काम अधिकारी करतोय. आमचा असं थेट आरोप आहे की अधिकाऱ्यांनी थोडा भ्रष्ट कारभार करणाऱ्या सदस्य असल्यास थोडी कारवाई करावी आणि किमान न्याय द्यायचं तरी काम न्याय मागायचं कुणाकडे. या 3 जर प्रशासकीय यंत्रणा आहेत ठिकाणकडे न्याय द्यायला जर एवढा वेळ लागत असेल तर हा भ्रष्ट कारभार चालणारच. 15-20 बऱ्यापैकी म्हणजे बराच फंड गावामध्ये येतोय. त्या फंडावर जर हिंसा अंकुश नसेल तर असा भ्रष्टाचार वाढत राहणार आहे. म्हणजे त्या भ्रष्टाचार न्याय मागायचा कुणी. सर्वसामान्य माणसाला गावच्या माझी विनंती आहे, जी माणसं शिक्षित आहेत किंवा जास्त समजदार आहेत त्यांनी गावावर लक्ष दिलं पाहिजे, नाही तर गावात भ्रष्टाचार वाढत राहणार. असा जर प्रकार चालला तर गावात विकासाचं कुठलंही काम होणार नाही. एवढी विनंती माझी गावकऱ्यांना पण आहे की बाबा तुम्ही तुमची जबाबदारी आहे की गावात कारभार कसा चाललाय बघितला पाहिजे. आपण जर बघितला नाही तर भ्रष्टाचार असं वाढत राहणार. 15 गावाला आमच्या किमान 1 कोटी रुपये येतात आणि स्वतःचा महसूल पण 1 कोटी रुपये, 2 ते 2.5 कोटी रुपये 365 दिवसात जर आमच्या गावात विकासासाठी येत असतील आणि गावात कुठल्याही प्रकारचा विकास नसेल तर त्यासाठी वाईट दुर्दैव नाही. जागृत नागरिकांनी
जागृत नागरिकांनी ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते देतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी हे 1 दिवसाचं आमचं लक्षणीय निदर्शन आहे. त्यासाठी उपस्थित आहेत आमचे सगळे. भादुले गावातील ग्रामपंचायत मध्ये जी परवा आम्ही 15 दिवसापूर्वी अर्ज केला की ग्रामपंचायत सदस्य याच्या चावी कनेक्शन थेट आहे मेन लाईनला, त्याच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत अधिकारी आणि गावचे पोलीस पाटील यांनी जाऊन त्याचा पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये स्वतः ते समोर असताना त्या पंचनाम्यामध्ये सरळ सरळ दिसून आले की ते कनेक्शन मेन लाईनला आहे. त्यानंतर तिने आम्हाला सांगितले की आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करतो. या गोष्टीला आज 20 दिवस ओढून गेले. प्रशासनाकडे आम्ही दररोज दाद मागतोय, दररोज दाद मागून आज करतो उद्या करतो असं त्यांचं चालू आहे, पण अद्याप कोणतीही यांच्यावर कारवाई झाली नाही. त्या सदस्याला वाचवण्यासाठी आज ग्रामपंचायत दप्तरमध्ये खाडाखोड झालेले आहे. त्याच्या बोगस पावत्या नळ पाणी पुरवठ्याच्या काढलेल्या आहेत, त्याचे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत. ह्या गोष्टीला एवढं असताना सुद्धा अद्याप कारवाई नाही, काय नाही. सरळ सरळ त्याला वाचवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत जी बॉडी असेल किंवा जी कोणी सदस्य ही कोण असतील हे पूर्णतः त्यांना पाठीशी घालायचं काम करत आहे. त्याचा कुठंतरी एक विरोध झाला पाहिजे, याचा कुठंतरी निषेध झाला पाहिजे, त्याच्यावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही गेले वारंवार तक्रार करून अद्याप कोणतेही प्रशासनाने जी दखल घेतली नाही, त्याच्यासारखं दुर्भाग्य नाही आहे. आणि प्रशासन का त्याची दखल घेणार हे आम्हाला सुद्धा अजून कळलं. आज पंचायत समितीला अर्ज करून पंचायत समितीकडे वारंवार जाऊन ग्रामपंचायतला अर्ज करून वारंवार त्यांच्यापर्यंत जाऊन कोणतीही कारवाईचा प्रस्ताव यांच्यापाशी अद्याप आला नाही. यांच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारासंदर्भात लोकांना माहिती मिळावी यासाठी आज आम्ही निदर्शने निषेध मेळावा आयोजित केला आहे. आज भ्रष्टाचाराचा कळस चढता आलेख वाढतच चाललेला आहे, पण कोणतीही कारवाई केली जात नाही. अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. प्रशासन स्वतः ग्रामपंचायत बॉडी त्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करीत आहे. दप्तरात खाडाखोड त्यांना साधी टोटल सुद्धा करता आली नाही. 1200ची 2400ची 3200 केलेली आहे. म्हणजे एवढी हुशार आहे ती आणि तरी पण यांच्यावरती कारवाई करत नाहीत. विस्तार अधिकारी किंवा त्यांच्यावरील असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आम्हाला दिली जात आहेत. भविष्यात आम्ही मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन उभं करू, या विरोधात लढा मोठा उभा करू व ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या नावाखाली जे काही चालू कारभार आहे, हा कारभार म्हणजे अजब कारभार चालू आहे. पाठीमागे बाजार दर पावतीमध्ये ज्या शिपायानं बाजार कराचे सगळे पैसे स्वतः खाल्लेत त्याला प्रमोशन देऊन कायम करायचा प्रस्ताव या ठिकाणी यांनी केलेला आहे. म्हणजे या गावामध्ये जो कोण भ्रष्टाचार करेल आणि स्वतः मी केलाय म्हणून सांगेल त्याला प्रमोशन द्यायचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. आम्हाला सुद्धा या 15-20 दिवसामध्ये अशी शंका यायला लागली आहे की यानंही अंगावर घेतले पैसे खाल्ले किंवा हे पाणी कनेक्शन घेतले तर याला ग्रामसेवकांच्या वर प्रशासक म्हणून नेमतात की काय यांच्या अधिकारात येत असेल तर तेही नेमतील असं आम्हाला आज या ठिकाणी वाटायला लागलंय. पण 20 दिवस झाला आम्ही दररोज यांच्या संपर्कात असूनही फक्त कोरियन बघूया याच्या शिवाय आम्हाला काय उत्तर यांचं मिळालेलं नाही. भाई आमची या ठिकाणी मागणी आहे की तुम्ही विरोधक म्हणून सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला यांना चाप लावला पाहिजे. कारण सक्षम विरोधक नसल्यामुळे काय विरोध होत नसल्यामुळं त्यांची अशी एक भूमिका झाल्या की आम्हाला कोण काय करतोय आणि बघूया काय होईल ते होईल. पण ही भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे. आज गावाचा पैसा वाचला पाहिजे. आम्ही गावातल्या तरुण थोड्या लोकांनी चळवळ उभा केली. या चळवळीमध्ये पहिलं यश म्हणजे आपला सोलर पॅनल मध्ये 10 लाख रुपये त्या परत आले. ते गावाचेच पैसे परत आलेले आहेत. आम्ही काय बाबा लढणारे लोक कधी म्हटलो नाही की पैसे ते आमच्याकडे 10 लाख रुपये आले तर आमच्या घरी द्या. मातक समाजामध्ये 1-1.5 लाखाचं काम होतं, कलरचं काम होतं. ते सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं. पण ज्या वेळेला आम्ही तिथं जाऊन पाहणी केली आणि साहेबांना वरच्या बोलवून घेतलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे काम झालेलं नाही. साहेबांना आपली चूक मान्य केली आणि ते सुद्धा 1,20,000चं काम त्याने कॅन्सल केलं. त्याचं बिल देऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. असे बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत. मग प्रत्येक ठिकाणी हे पैसे परत आणायचं भ्रष्टाचाराचं आम्ही काम केलेलं आहे. आम्ही काय वैयक्तिक स्वार्थानं आणि आजपर्यंत गावामध्ये असा एक मेसेज पसरला जातो की आम्ही ह्यांच्या विरोधात काम करतोय त्यांच्या विरोधात.
आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात आपल्या गावातलं काम नाहीये. आमचं फक्त ही खाऊ जाऊ तिथं खाऊ ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही काम करणार आहे. आणि प्रत्येक गावातला लहान मुलगा असू दे किंवा तरुण वर्ग असू दे, आम्हाला या ठिकाणी कडीसारखा जोडला गेलाय. हे आमचं या ठिकाणी मोठं यश आहे. आज 550 आम्ही झालेलो आहे. खरंच आम्हाला अभिमान वाटतोय की गाव कुठंतरी जागं व्हायला लागले. आणि असं जर जागरूक गाव झालं तर येणाऱ्या काळामध्ये याची सळोखी पळो झाल्याशिवाय कळणार नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. बेकायदेशीर नळ जोडणी प्रकरणी जी काही सदस्याकडनं जे काही बेकायदेशीरपणा हा झालेला आहे हा ऍक्च्युली ग्रामपंचायत बहादुरीची फसवणूक आहे. याच्यावर ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करायचं कारण म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाचा म्हणजे सचिव हे गावचे लोकसेवक आहेत आपल्या. आणि जर एखाद्या ग्रामपंचायतच्या बेकायदेशीरपणाचं फसवणूक जर एखाद्या कोणी गावच्या नागरिकांना किंवा कोणी पण करू दे त्याच्यावर जर तपास व्हायचं काम कोणाचं असेल तर ते प्रशासनाचं असते किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांचा असतं. पण हा मुद्दा ग्रामविकास अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर ग्रामविकास अधिकारी काय ह्याचं वेगळंच उत्तर देतात की बाबा हे आम्हाला वर्ण आधीच नाही काय नाही किंवा काय नाही. ग्रामपंचायतीत तिथं नळ पाणी पुरवठ्याची जर फसवणूक जर झाली असेल तिथं किंवा तिथं बेकायदेशीरपणानं फसवणूक करून कनेक्शन जोडलं असेल तर ऍक्च्युली हा फौजदारी गुन्हा झाला पाहिजे. फौजदारी गुन्ह्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी काही चौकशीची किंवा त्याची गरज नाही. असं जर प्रकरण जर व्हायला लागली तर प्रत्येक नागरिकांनी का मागू नये मेन कनेक्शनला मेन पाईपला कनेक्शन. हे बरोबर आहे का? जर हे बरोबर नसतं तर एका सदस्याने जर असं करणं ती कितपत योग्य आहे? जर हे योग्य नसेल किंवा त्या सदस्याला वाचवण्यासाठी एक कनेक्शन त्याचं ग्रामपंचायतमध्ये आत नोंद आहे. कनेक्शन ऍक्च्युअल मध्ये 2 वापरते. 2 कनेक्शन दुसरं कनेक्शन सुद्धा जे आहे ते नोंद नाही बोगस आहे. ते मेन पाईपला कनेक्शन. जर असा एवढा सगळा जर पंचनामा करून सुद्धा जर एवढं सगळं निदर्शनास येत असेल आणि या सगळ्या गोष्टीला तक्रार करून 15 ते 20 दिवस झाले एवढं जर झालं असेल तर ही धक्कादायक गोष्ट आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणण्यापेक्षा प्रशासनाचा ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे काय. पण हे जे काही कारभार आहे आपले जी काही जी ग्रामपंचायत चालवणारे जी कोण आहेत सत्ताधारी आहेत विरोधी आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. अतिशय बेकायदेशीर गोष्ट आहे. नागरिकांनी जर एखाद्या कुठल्या जरी केलं असतं तर ते एक समजू शकलो असतो. पण ज्याच्यावर समाजाच्या पालकत्वाची जबाबदारी आहे अशा जर लोकांनी म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांनी वगैरे अशा गोष्टी जर घडत असल्या तर लोकांनी खालचा काय आदर्श घ्यायचा हे तर चुकीचं आहे. मला वाटतं याच्यावर सत्ताधारी म्हणजे ह्यात काय राजकारण करण्याचा काही विषय नाही. चुका आहे चुकीला चूक म्हणलं पाहिजे आणि अशा गोष्टी निदर्शना असावं म्हणून याच्याकडे काहीतरी तपास व्हायला पाहिजे. नाहीतर मन माने तसं गावचा कारभार होणार. मग ग्रामस्थ म्हणून मला एवढंच वाटतं. ग्रामपंचायतच्या अलीकडे जर भ्रष्टाचाराची प्रकरणं बघितली तर फार गंभीर आहे. मी खरोखर ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या जय शिवराय किसान संघटनेच्या वतीनं हे जे 8 लोकांनी या युवकांनी सगळं प्रकरण बाहेर काढून कुठेही मॅनेज झालेलं नाही आणि तडी लावल्याबद्दल मी गावाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. कारण काढायचं सोपं आहे, निस्तरायचं सोपं नसतं. त्यांनी गेली 2 वर्ष 3 वर्ष झालं सातत्यानं त्यामध्ये सातत्य ठेवलंय. कशाची पदरमोड करून सुद्धा त्यांनी पैसे घातल्या. माझं इथं सुद्धा जमलेल्या ऐकलेल्या गावकऱ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी असं बाहेर उभारून चालणार. तिथं पार्टी पक्ष काही नाही. आम्ही कुठल्या तर पार्टीत काम करतो, ही कुठल्या तर पार्टीत काम करतो. पण जर चुकीचं वागत असलं तर चुकीला चूक म्हटलं पाहिजे. घरातलं पोरगं चुकलं तर आपण कारभार लावतो द्या लक्षात घ्या स्वतःच्या पोराला. मग हे तर गावाचा कारभार आहे. गावाचा कारभार ज्याच्या हातात दिला त्या कारभाराने हे सगळं आता एक प्रकरण असतं तर ठीक आहे चुकून झालं म्हणता आलं असतं. 7-8 प्रकरण आलंय. ज्या ग्रामपंचायत सदस्य असतो तुम्ही सांगताय त्यानं स्वतःच्या नाव काम घेऊन तिथेच पण काढलेलं एक प्रकरण तुम्ही करा. 10,000 रुपये रस्त्यावर उचललेलं आहे. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आम्ही होतो सरकार आहे की सगळे होतो. ग्रामपंचायत सदस्याला वास्तविक काम करता येत नाही तरी बेकायदेशीर काम या सदस्याने केलेलं आहे ते पूर्ण निषेधार्ह आहे. शिवाय सोलर पॅनेलचं असेल अजून दुसऱ्या सोलर पॅनेलचं प्रकार आहे त्या बाजार कट्ट्याच्या पावतीचे पैसे आहेत. अहो खायचं जर कशात असतं हे तर काय पाहिजे किती 1,500-2,000 आमच्या बाजार कट्ट्याचे ते पण 3 वर्षांनी गडप केल्यात. पैसे कुठायचं ताळमेळ नाही. आणि सगळ्या धक्कादायक ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंगला आणि किर्दीला खाडाखोड केली तर तो फौजदारी गुन्हा आहे. आणि हे पुन्हाही या पोरांनी सगळ्यांनी उघडकीस आणला. लक्षात घ्या गावकऱ्यांनो ही सोपी गोष्ट नाही. एखाद्या ग्रामपंचायतच्या प्रकरणामध्ये खाडाखोड करणं म्हणजे किती मोठं यांचं षडयंत्र आहे. उद्या गावाचा लिलाव लावतील लक्षात घ्या तुम्ही. कारण ग्रामपंचायत सदस्यांनी जर ठरवलं आमचं गाव आमच्याला दान दिलं त्या आघाडीला देण्यात होतं तर पुन्हा रडत बसशीला. ते वेळी तुम्हाला मी सावध करतोय. तेव्हा गावकऱ्यांनी सगळ्यांनी आपलं पक्ष जात भेद पण सगळं विसरून या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे तरच गाव वाचणार लक्षात घ्या. नाहीतर गावाला पुन्हा कुणी वाचवणार नाही आणि त्या पापाचं धनी तुमच्या आमच्या सगळं सर्व असणार आहे हे स्वतः जाऊन पुढून. त्यामुळं इथून पुढे माझी गावाला सुद्धा कळकळीची विनंती आहे. गावाच्या युवकांना विनंती आहे या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे. आणि आज या लोकांनी जे सांगितलंय
जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर नाही केलं तर गाव बंद ठेवून ग्रामपंचायतीला बेमुदत ताळेबंद ठोकण्याचा इशारा आपण देऊया. आणि या विरोधात ग्रामपंचायत समितीला सुद्धा तसं जे ठिकाण आहे का आम्ही आंदोलनातली माणसं आहे एवढे बात आहे का आम्ही 10 जण होतो तुम्ही लय जण आहे का आणि गावातली सगळी बाया घेऊन जाऊया. पण याला बाया तुमचं बळ पाहिजे हे स्पष्ट बोलतोय. कारण कसं आहे विरोधी पक्ष म्हणून तुमच्यावर लोक संचार मागायला आलाय. माझा स्वभाव स्पष्ट आहे तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासोबत काम केलं त्यामुळे तुमची भूमिका सुद्धा इथं करेक्ट पाहिजे. तुम्ही सुद्धा ह्याला पोरांना साथ दिली पाहिजे आणि गावाचा गाडा एकदा परत सुराला लावूया. त्याशिवाय गाव सरळ चालणार नाही. प्रत्येक कामात जर भ्रष्टाचार होत असेल तर एक दिवस गाव विकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळे या विषयाला इथून पुढे जे अंदोलन करतील त्यामध्ये आम्ही आमच्या संघटनेचं सर्व गावकऱ्यांना घेऊन सहभागी व्हायचं तुम्हाला अभिवचन देतो आणि सांगतो. जय जवान जय किसान जय शिवराय. त्या तरुण पिढीनं ग्रामपंचायत समोर निश्चित सभा आयोजित केली. खरोखरच आपल्या पंचायतमध्ये काही गोष्टी अतिशय लाजिरवाणी गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या संदर्भात त्या उघडीस आल्यामुळं त्या सर्व युवकांनी त्याचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे. त्या निषेधाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण सहमत आहे. आणि इथून पुढे अशा काही गोष्टी घडल्या तर अतिशय मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करू व त्याचा निषेध व्यक्त करू ग्रामपंचायतला आपण धारेवर झालेला आटोकाट प्रयत्न करू व अशा गोष्टी घडू नये. आपल्या पंचायतमध्ये काही कारवाई होऊ नये अशा पद्धतीचं 20 दिवसापूर्वी तौफिक बाबासो संधे या ग्रामपंचायत सदस्याने विना परवाना थेट पाईपलाईनला कनेक्शन घेतलेलं आहे असं आम्ही तक्रार केली होती. त्या पद्धतीने ग्रामपंचायत ग्रामसेवक मुल्ला मॅडम व पोलीस पाटील यांनी पंचनामा केला असता त्यांनी गावातील मुख्य पाईपलाईनला कनेक्शन घेतल्याने निदर्शनास आलेलं आहे. त्याचे कोणतेही बाबा डिपॉझिट भरलेलं नाही त्यानं आणि बेकायदेशीरपणे हे त्यानं कनेक्शन घेतलेलं आहे आणि एक कनेक्शन असताना 2 कनेक्शन ते वापरत आहेत आणि गावाला मात्र 1 दिवस लेट पाणी आणि ह्याला मात्र 24 तास पाणी या ठिकाणी आहे. आणि ही चौकशी झाल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर गावात इथं ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर त्यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड करून त्याचे दुसरं पाणी कनेक्शन चावी घालायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर आम्ही या ठिकाणी त्यांना वारंवार मागणी केली की याच्यावरती या सदस्यावरती व जे या ठिकाणी अधिकारी सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून आज ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आज आलेलो आहे. परंतु जर यांनी आज आम्ही त्यांना एक इशारा देतोय की 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई जर झाली नाही तर या मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केलं जाईल. आज पोरग माझं तलाठी झालंय मेवण्याचं त्याला पाऊस पसरला तेव्हा ती तलाट झालं. त्याला सांगितलं अफरातफरा काही करायचं नाही नोकरी करायची कर नसल तर तुझ्या आई तिथं घालायची पडत कागद मध्ये आहे पोरग ती अफरातफरा केली की तो घरलाच जाणार. हे आता काय केवढ्याला पडलंय ह्याला पाणी 24 तास असलं काय करतोय ते गार्डन केलंय काय त्यानं त्या बंगल्यावर. हा गावाला बाहेर यावी ते तुम्हाला म्हणून सांगायचं चला बघ तुम्ही काय करायचं एवढं का देताय तुम्ही. हा असं नसतंय होते मॅडम तुम्ही काय करणार सांगायचं तुम्ही बघा ही मिटवायला लागतंय बघा तुम्हाला सांगतोय कसं आहे सगळे आपलीच आहेत माणसं ही चुकीचा काही मार्ग करू नका ही आपण हॅलो. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुल्लानी. आज या ठिकाणी तक्रारदार यांनी चावी कनेक्शन मेन पाईपलाईनला जोडलेबाबत निदर्शने केलेली आहेत. त्यांचा 8/12/2025 ला अर्ज आला होता. त्यानुसार आम्ही 9/12/2025 रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता मेन कनेक्शनला 6 इंची पाईपलाईनला त्यांचं मेन कनेक्शन असेल 1/2 इंची कनेक्शन असल्याबाबत आम्हाला निदर्शनास आलं. त्यानंतर मी त्यांना आमचे ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो संधे यांना ग्रामपंचायत मार्फत नोटीस काढण्यात आली होती 7 दिवस मुदतीची. त्यानंतर त्यांचा खुलासा प्राप्त झालेला आहे. तो खुलासा तसेच ग्रामपंचायत नमुना नंबर 9 मध्ये एक चावी कनेक्शन नोंद होतं 1200 रुपये असताना तिथे 2400 रुपये झालेले होते आणि 2400ची पावती केलेली आहे. ग्रामपंचायतचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान जरी झालं नसेल तरी सुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी
खाडाखोड केली असल्याबाबत निदर्शनास आल्यानंतर त्या तिन्ही ग्रामपंचायत कर्मचारी यांना आपण ग्रामपंचायत मार्फत नोटीस काढलेली आहे. त्यांचा खुलासाही आलेला आहे. तो दिनांक 30/12/2025 रोजी मासिक सभा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मालमत्ता असल्याने ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये हा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये योग्य ती नियमानुसार शासकीय पुढील कारवाई केली जाईल. पायरी आहे, पायरी फोडायची नाही. कुठे बघा, माझ्या मालमत्तेला हात लावायचा, माझ्या वैयक्तिक मालमत्तेला हात लावला मी कंप्लेंट करणार. तुम्ही कसं खुदायचं कसं करताय मला माहित नाही. फोडला असा तर तुमच्यावर कारवाई करणार. आता सांगतो मॅडम. आणि माझं करायचं सगळ्यांचं करायचं. तुम्हाला मी लेखी अर्ज देतो. माझं असलं तर मी मॅडम काढायचं तयार आहे. तुम्ही काय बोललो आपण काय बोलायचं मी काय म्हणते मॅडम, मेन पाईपलाईनला सगळ्यांचं कनेक्शन आहे. मी माझं कनेक्शन काय पाणी घर बांधताना मी घेतलेलं बरोबर आहे. तिचा फाळा बी मी ग्रामपंचायतला भरलाय. 24 तासचं पाणी नाही आहे माझं. बघ ठरलाय पाणी आहे. 24 तासचं पाणी नाही. ज्यावेळी फाट्याला पाणी येत आहे त्यावेळी तिला पाणी 24 तास पाणी असतं. त्याला पाणी आलं 24 तास आहे. 24 तास पाणी कशाला म्हणायचं. गावात कुठे जरी पाणी नाही आलं तर इथं पाणी येते बरोबर. इथं पाणी नाही. त्या तिथलं फाटा चालू करायचा. तो फाटा चालू करायचा, ते खाली कनेक्शन चालू करायचं. परत तिथलं तो फाटा बंद करायचा. ते पाणी बंद होतंय पण ते पाणी बंद होत. पण मी तेच म्हणते ना. पाणी ह्या फाटा आहे का? हे मेनच फाटा आहे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. त्यांचा कुठलाही मुद्दा चुकीचा नाही. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. ज्यावेळी ह्या पाट्याला पाणी येतंय त्यावेळी जसं सगळ्यांनी घर बांधताना घेतलेलं तसं मी बी घेतलेलं फाळा भरून. मी बिन फाळा भरता भर घेतलेला नाही. फाळा भरून घेतलेला. आता त्याला पाणी नाही. साहेब मॅडम सायनची पाईप असली सायनची पाईपला कनेक्शन आहे का बघा. तिथं सायनची पाईप मेन पाईपच आहे सायनची ती. बरं तुम्ही माझ्या एकट्याचं बघणार का सगळ्याचं बघणार मॅडम. आणि गावात काय असतील मॅडम ते सगळे कनेक्शन काढा. आपला काय संबंध नाही त्याचा. कुणाला गावात काढता तो लेखी अर्ज देईल. आपलं वैयक्तिक अर्ज घेतलाय. आम्हाला माहित आहे. सगळ्यांचं माझं करा, सगळ्यांचं करा, काही अडचण नाही. काय आणि मला इथं ह्या फाट्याला पाणी घेता येत नाही. तो असा क्रॉस आहे म्हणून घर बांधताना तिसऱ्या मजल्यावर पाणी कुठलं आहे. काय करायचं पाणी कुठलं सांगा. फोन करा पंचनामा करायला.
धन्यवाद.